पाथरी शहरातील आठवडी बाजार अहिल्याबाई होळकर येथेच भरावा याकरिता व्यापाऱ्यांनी घेतली माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भेट। पाथरी शहरातील येणारा गुरुवारचा आठवडी बाजार अहिल्याबाई होळकर या बाजाराच्या जागेतच भरावा यासाठी भाजीपाले विक्रेते, नमकीन चिवडा पेढा विक्रेते, भोई समाज बांधव, बागवान व छोटे मोठे व्यापार करणारे व्यापाऱ्यांनी 21 एप्रिल 2026 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी भेट घेत अहिल्याबाई होळकर या बाजारात बाजार भरण्यासाठी विनंती केली। या प्रसंगी व्यापारी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयावर व्यापारी मोर्चा काढणार असल्याचेही व्यापाऱ्यांनी व माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या वतीने सांगण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, गटनेते, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी व्यापाऱ्यांनी दिलेली एक मुलाखत पाहूया। साहेबांनी जे आणलं नवीन बाजार त्या बाजारात बसणं पाहिजे। अहिल्याबाई होळकर नवीन बाजार आठवडी अहिल्याबाई होळकर त्या बाजारात पाहिजे आम्हाला बाजार। ते बाजार आम्हाला काही झालं नाही, आमची सुविधा झाली नाही त्याच्यात। आम्हाला ऊन लागलं, पुन्हा पाणी सोय नाही, संडास बाथरूमला जायला सोय नाही, काहीच नाही। आणि त्याच्यामध्ये पुन्हा रस्ते थोडे थोडे असल्यामुळं आमचे जे ऑटो आहेत ते आले नाहीत मध्ये, त्याच्यामुळे आम्हाला गैरसोय झाली, धंदा कमी झाला आमचा। जे आमचा 4-5 हजार रुपये आम्हाला उरणारे मुनाफा ते आमचा लॉस झाला, 2,000 रुपये माझा घाटा आला स्वतः माझा। आता सध्या जुन्या आठवडी बाजारामध्ये त्यांच्याकडून काम करण्यात येत आहे, मूग वगैरे टाकण्यात येत आहे, पाण्याच्या टाक्या वगैरे बसवण्यात येत आहे, काय म्हणणं आहे याच्या बाबतीत? टाक्या बसवत ते, पण आम्हाला ते बाजार आम्ही बघितलं, ते मुरुम टाकला, टाक्या बसल्या, पण आम्हाला म्हणणं आहे आमचं सगळ्याचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला बाजार अहिल्याबाई होळकर या बाजारातच पाहिजे आम्हाला तिथं। ये जो बाज़ार है पाथरी का नवीन बाज़ार, वो बाज़ार सब सुविधा है उसमें, और वो बहुत अच्छा बाज़ार है। धंधा भी मेरा खुश होता का 12-13-14 हज़ार का धंधा होता मेरा। मैं वो बाज़ार में तो गया नहीं, लेकिन बाहर बैठा था तो मेरे को 2-2.5 हज़ार रुपये आए खाली। 14-15 मेरे को 2-3 हज़ार रुपये नफ़ा बचने वाला, पूरा हफ्ते भर का गुजरान होता वो ख़त्म होगा। और यहाँ पूरी सुविधा है, पेशाब की, संडास की, पानी की, आने जाने वालों की, पार्किंग की, इतनी सब सुविधा है। इसलिए हमारा यही मानना है कि यहाँ पे बाज़ार होना और यहीं अच्छा है, नहीं तो हम उपेशन को बैठेंगे, धरने पे बैठ जाएंगे। अहिल्याबाई होळकरचे आठवडी बाजार आहे ते सर्वांसाठी चांगलं आहे, बाहेरगावचे व्यापारी सगळ्यासाठी चांगलं आहे। जुना जे गावातला बाजार आहे इथं पूर्ण जुन्या बाजारात पूर्ण सुविधा केल्या तरी बी जागा अपुरी आहे। बाहेरचे गावातले तर व्यापारी बसू शकत नाही, पण बाहेरच्या व्यापाऱ्याला जागा नाही। तर जे आठवडी बाजार जे अहिल्याबाई होळकर आहे ते सर्वांसाठी चांगलं आहे। हो ना। आणि अहिल्याबाई होळकर आठवडी बाजारामध्ये पूर्ण सुविधा आहेत, संडास बाथरूम, पाण्याची सोय, झाडं लावलेले आहेत, पुन्हा बसायला झापडे आहेत। क्या बोली? जो बाज़ार का जो मसला चल रहा है, जो नया बाज़ार जो है अहिल्याबाई होळकर, वहाँ पे बाज़ार नंबर 1 है, और सबसे अहम जो उसका जो मसला है वहाँ पर टर्नओवर और कारोबार ज़्यादा है, इसलिए हमें नया बाज़ार अहिल्याबाई होळकर चाहना। सबसे पहले मेरे को सबको अस्सलाम वालेकुम, आदाब। ये जो प्रकरण हो रहा ये सबको भड़काने के वास्ते कर रहे लोग आए। बाज़ार साहब ने अपने पाथरी के अंदर कौन से शहर में ऐसा मार्केट नहीं बना जो साहब ने यहाँ बना के दिए, तो कुछ लोग ऐसा कर रहे हैं, वहाँ पे कुछ धंधा नहीं हो रहा, कुछ नहीं। 5,000 का माल लेके गए तो 2,000 रुपये आ रहे, 3,000 रुपये जेब से कौन देना। ये इधर जो मार्केट है बनियाला है तो 1 नंबर मार्केट चल रहा, 1 नंबर वही मार्केट होना हमको, और हम साहब के संगात कभी भी जिंदगी भर तक मरते दम तक साहब के साथ है। हमारे लिए वही बाज़ार अच्छा है, अहिल्याबाई होळकर, और हमारा धंधा वहीं चलता है। गिराक की आने की सुविधा सब है वहाँ पे। और जुने बाज़ार जो है आठवाड़ी बाज़ार जो ना, वो उसमें चलने को जगह नहीं है, बैठने को जगह नहीं है। गिराक के जो बच्चे हैं वो परेशान हो रहे हैं, उनको पीने को पानी नहीं है। जो गिराक आ रहा लेडीज़ का उनको शौचालय नहीं है। इसकी सुविधा पूरी नवी बाज़ार में है, हमको वही बाज़ार चाहिए। इसलिए हम बाबाजानी खान साहब के पास ये बात को लेके आए। हमारा मुद्दा ये है कि हमारे को बाजार यही होना है। बोला, आमचा बाजार अहिल्याबाई होळकर इथंच पाहिजे आम्हाला।
इथं जुन्या जागेवर बाजारात धंदे व्हायना झाले. अहिल्याबाई होळकर इथं आमचा 30,000 रुपये धंदा येतं, तिथं 10,000 रुपये झाले आणि आमचा माल उरलेला पुन्हा विकत नाही, ते खराब होतं. पुन्हा जागा अपुरी आहे तिथं. समजायला जागा 10 फूट घ्या, 15 फूट घ्या म्हणायली, जागा कमी पडायली. आम्हाला कमीत कमी एक पालाची जागा लागते, त्याच्यामध्ये आम्ही 3-4 दुकानं लावतो. समधी फॅमिली आता वेगवेगळी झालेली, समजायला जागा पुरायली नाही, काय नाही. त्याच्याने हे बाजार अहिल्याबाई होळकर इथंच पाहिजे. तिथं साहेबांना चांगली सुविधा दिलेली आहे समजायला. पुन्हा इथं एक तर रोडला बाजार भरला, काही लोक बाहेरूनच लाकडी मशीन करून माल घ्यायले आणि तसंच चालले. इकडं कोणी जे आहे ना झाले आतमध्ये. आम्ही साहेबाकडे त्याच्यासाठीच आलेलो आहेत, बाबाजानी साहेबाकडं, की बाबा आमचा बाजार अहिल्याबाई होळकर इथेच भरवा. अहिल्याबाई होळकर हा बाजार छान आहे. गेल्या आठवड्यामध्ये मागे जुन्या बाजारात ठिकाणी जे बाजार भरला तिथं काय गिऱ्हाईक चाललं नाही, काय नाही. परेशानी झाली, सगळी परेशानी आमची तर आहेच आहे, गिऱ्हाईकाची बी आहे. फक्त अहिल्याबाई होळकरमध्ये बाजार भरवा, खान साहेबांनी विनंती. आम्ही मानूतून यावं लागतं, पण काय गिऱ्हाईक काय चाललं नाही, काय नाही. जुना जे बाजार होतं तेच बाहेर अहिल्याबाई होळकर हा बाजार भरवा. बाबाजानी साहेबाला आमची ही खूप नम्र विनंती आहे. एक बिचार बचना पाए पत्रकार घेत पाए दादरा कवारीच घ्या